हॅलो फ्रेंड्स, आपण आज 2 ट्रेड पंच केलेत. 2 ट्रेडमध्ये पहिला ट्रेड असा होता की ज्याच्यामध्ये आपण या लेवलनुसार म्हणजे जो हॅमर आहे ॲक्च्युली हा लोकांना हॅमर वाटत होता, पण आपल्याला तो हँगिंग मॅन होता, राईट. सो कारण की एक स्टडी असतो, एक ॲनालिसिस असतो, तर याच्यामध्ये काय हा हॅमर बनल्यानंतर काही लोक वरच्या डायरेक्शनला गेले, पण आपण वर नाही गेलो. आपण असा प्लॅन केला की ह्याचा जो जेव्हा हॅमरचा लो ब्रेक होईल आणि लो ब्रेक होऊन मार्केट जेव्हा 53,532च्या जेव्हा खाली येईल तेव्हाच आपण डाऊन डायरेक्शनला राहू. तर त्याच्यानुसार इथे आपण या हॅमरमध्ये आपण तो ट्रेड प्लॅन केलेला आहे. आणि त्या ट्रेड प्लॅनमध्ये या हॅमरच्या खाली आपण काय केलं तर बेरिश डायरेक्शन होतं. इथं मार्केट खाली गेल्यानंतर इथे आपण या डायरेक्शनला मार्केट क्लिअरली खाली जात नव्हतं, राईट. मार्केट क्लिअरली खाली जात नव्हतं म्हणून आपण काय केलं, त्याच्या पोझिशनमधून एक्झिट करून टाकलं, ठीक आहे. एक्झिट केल्यानंतर जसं मी तुम्हाला सांगतो, एक्झिट केल्यानंतर 9:56ला आपण एक्झिट करून टाकलं, ठीक आहे. सेकंड ट्रेड परत आपण एक प्लॅन केला. सेकंड ट्रेडमध्ये आपण काय प्लॅन केलं की मार्केट ज्या वेळेस या रेड कॅन्डलच्या वर, बघा या रेड कॅन्डलच्या वर जर मार्केट वर जात आहे तर आपण बुलिश होऊन जाऊ, म्हणजे 53,519 जेव्हा मार्केट वर जाईल त्याच आपण बुलिश होऊन जाऊ, म्हणजे या रेड कॅन्डलच्या वर मार्केट जेव्हा जाईल तेव्हाच आपण काय होऊन जाऊ, बुलिश होऊन जाऊ, ठीक आहे. सो इथे मार्केट थोडंसं वरच्या बाजूला अप्रोच झालं आणि वरच्या बाजूला गेल्यानंतर काय झालं, आपण इथं बुलिश डायरेक्शनला झालो आणि इथे जाऊन आपण काय केलं, फक्त त्याचा एकदम छोटा स्टॉप लॉस ठेवला, एकदम छोटा स्टॉप लॉस फॉर्म झाला. हे बा स्विंग ट्रेडिंग. आज आपण काय केलं, स्विंग ट्रेडिंग पण प्लॅन केलेली आहे. याच्यामध्ये तुम्हाला असं दाखवतो मी इथे याच्या इथला छोटासा स्टॉप लॉस आपण प्लॅन केला. छोटासा स्टॉप लॉस प्लॅन करून आता तुम्ही ही जी कॅन्डल आहे या कॅन्डलमध्ये आपलं एक्झिट झालेलं आहे. आता ही कॅन्डल बघा, या कॅन्डलचा जो टाईम आहे, या कॅन्डलचा जो टाईम आहे जवळपास 11:25. एक मिनटं तुम्हाला इथे दाखवतो मी यामध्ये. ही जी कॅन्डल आहे या कॅन्डलचा जो टाईम आहे 11:25 ही कॅन्डल आहे, राईट. 11:25 कॅन्डलमध्ये इथे दिसलं की आपल्याला आपल्या सेटअपनुसार की डेल्टा गेला आहे, राईट. डेल्टाचा नाही आहे तिथे, डेल्टा नाही म्हणून इथे तुम्हाला दिसतं की 11:25 मी इथं काही ते टाकलं, इथे एक्झिट टाकले, राईट. या प्रकारचं नॉलेज आणि या प्रकारचे लेवल जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही आपल्याला कॉन्टॅक्ट नंबर जो आपल्याला इथे दिसतोय ते कॉन्टॅक्ट नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि मग तुम्ही माझ्या लेवल्स घेऊ शकता. थँक्यू.